परी परी बाळा हे कोण ठेवणार? विसरली होतीस ना? असं कसं चालणार बाळा? बाकी सगळं घेतलंयस ना? बुक्स भरल्यात ना सगळ्या? अरे परी बाळा, शाळेत निघालीस तू? व्हेरी नाईस. पुढे काय तुझी बॅग आई भरते? पण ती तर नेहमीच भरते. असं कसं चालेल बाळा? आईला किती कामं असतात की नाही? हा, शाळेत जाताना स्वतः बॅग भरायची, शाळेतून घरी आल्यावर स्वतः बॅग चेक करायची, हो की नाही? हो हो. ओके. ओके. काय खरंय काय खोटंय काही कळत नाहीये. आज अविनाशलाच विचारतो. हे सगळं तुम्हाला सांगायची गरज नाहीये. मी आहे, मी सांगेन. मी आई आहे तिची. आई, ड्रायव्हर काकाचे म्हणतात ते बरोबर आहे. तुला किती काम असतात, मी तुला मदत केलीच पाहिजे. आपलं काम आपणच केलं पाहिजे. तू हे नेहमी सांगतेस ना. चल आता शाळेत जायला उशीर होतो ना. ठीक आहे. फ्रेंड बाय. बाय बच्चा. बाय. अरे अविनाश, आज माझी गाडी तुला चालवायची. मला जमेल ना? अरे बापरे, आता या यशने मला कॅन्सर बद्दल काही विचारायला नको. का सर, काय झालं? ड्रायव्हरचा काही प्रॉब्लेम झालाय का? माझ्या ड्रायव्हरला आज एक दिवस सुट्टी हवी होती, त्याला सुट्टी दिली, म्हणून तुला विचारतो, जमेल ना? नाही सर, काहीच प्रॉब्लेम नाहीये, फक्त ही कामं होती. पण नाही, मी तयार होऊन येतो सर. आलोच. नेहा, तू म्हणत होते ना बंडू काकांची तब्येत बरी नसते, जाऊन भेटायला हवं. आज जाऊया दुपारी भेटायला. बंडू काकांकडे? हो. बंडू काका चुकून यश समोर काही बोलून गेले तर? आज आज माझ्या मीटिंग्स आहेत खूप, म्हणजे बॅक टू बॅक, सो खूपच बिझी आहे मी आज. नको. ठीक आहे. सॉरी, पण म्हणजे खरंच खूप मीटिंग्स आहेत. मी आले, जरा खूप काम आहे. सर, काय झालं? चल. तब्येत कशी आहे तुझी आता? तब्येत बरी आहे सर, एकदम ओके आहे. डॉक्टरांनी औषधं सुरू ठेवायला सांगितली. काय म्हणतात डॉक्टर? होईल बरं, औषधं वेळेवर घेत राहिली, पथ्य करत राहिले तर सगळं रिकवर होण्याची शक्यता आहे. काळजी घ्यायला सांगितली आहे सर. सॉरी. घरच्यांना सांगितलंयस का? बरं झालं घरचा विषय निघाला, आता यातच अडकवतो या यशला, म्हणजे माझ्या आजारपणाचा विषयच नको. माहितीये ना सर, म्हणजे बायकोला माहितीये, फक्त मुलीला नाही सांगितलं. हे ऐकल्यानंतर बायकोला तुझ्याकडे येऊन राहावंसं वाटत असेल? वाटलं ना सर, पण काय करणार, माझ्या मुलीला इकडची हवा सोसत नाही ना, दमा आहे तिला. कुठे असतात ते राहायला? गावी असतात सर. अच्छा, पण तू दिलेल्या पत्त्यावर तर कोणीच राहत नाही.
म्हणजे तू आता मध्यंतरी नव्हता तेव्हा तुला जेव्हा सगळे शोधत होते तेव्हा असं लक्षात आलं की त्या पत्त्यावर तर कोणीच राहत नाही. सर तो पत्ता विरारचा पत्ता आहे ना. माझे बायका मुलं गावी असतात. म्हणजे मी गावावरून इथे आलो तेव्हा विरारला राहत होतो म्हणून तिकडचा पत्ता दिला. आणि इथे कसं नोकरी कधी असते कधी नसते त्यामुळे बायका मुलांना इथे घेऊन राहू नाही ना शकत. थँक्यू परी. तुला गोष्टी सांगता सांगता जे कुटुंब बनवलेलं त्याचा आज इथे थापा मारायला उपयोग झाला. यशशी बोलताना जराही विचार करावा लागला नाही. ठीक आहे पुन्हा लेफ्ट घे. सर लेफ्टला? ऑफिस तर राईटला आहे ना. मला माहिती आहे ऑफिस राईटला आहे. मला बंडू काकांकडे जायचंय. त्यांची तब्येत बरी नाहीये त्यांना जरा भेटायचं. तेव्हा आता ते म्हातारा म्हातारी काही बडबडले नाहीत म्हणजे मिळवलं. नाहीतर आज नोकरी काय जीवही जाऊ शकतो. अहो हे सूप घ्या. मला काहीही नको आहे. अहो असं काय करता? अशक्तपणा आलाय तुम्हाला, घ्या ना. नेहा आली होती का? तुला काही फोन आला का तिचा? हा ती काय बोलली का यशकडे की तो नालायक माणूस अविनाशाचा आहे म्हणून? हे बघा त्या अविनाशच्या विषयावर ना आता भडकाभडकी नकोय. अरे पण तो माणूस चांगला नाही आपल्याला माहिती आहे ना. अहो ठीक आहे पण नेहा बघेल ना ते. उगाच आपण सांगायचं आणि काही भलतं सतत होऊन बसलं तर तो तिच्या आयुष्यात विष काढवेल. पण म्हणून आपण काय घाबरून गप्प बसायचं का? का नाही सांगायचं? मी यशला सांगणार आहे. अगं त्याला बाहेरनं कुठं तरी कळलं ना तर जास्त मोठा अनर्थ होईल. तू हे काहीतरी येण्यासारखं बडबडतेस आणि त्या नेहाला पण भरकटवतेस. मी यशला हे जाऊन सांगणार आहे. सांगणार म्हणजे सांगणार. मी गप्प बसणार नाही. अहो सांगून तिच्या आयुष्याचं वाटोळं करायचंय का? अरे तिच्या आयुष्याचं वाटोळं करायला तो आलाय. तो कळलं? हे यशला कळलंच पाहिजे. मी त्याच्या घरी जाऊन सांगेन ना आणि समजा माझ्या लक्षात राहिलं नाही ना तर लिहून घेऊन जाईन. पण मी ते यशला सांगणार नाही तर फोन करूनच सांगतो. कुठे फोन आहे? हा फोन कुठे ठेवलायस? फोन कुठे? हट्टेपणा करू नका ना. थांब ग मी फोन ऐका ना करतोय त्याला. माझं. अहो काय हा वेडेपणा मी आहे? यशला फोन लावणार आहे. अरे वेडेपणा कसला? मला त्याला फोन लावलाच पाहिजे. त्याला हे कळलंच पाहिजे. नाही 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 असा हट्टेपणा करू नका हो. अगं हट्टीपणा नाही. थांब मला नाही नाही अहो, असं काय नाही, करताय? नाही. अरे नको लावू सांगितलं ना. फोनला हात लावू नको. हे बघा अरे मी आपल्या गेलेल्या मुलीची रमाची शपथ आहे तुम्हाला. अरे तू नाव घ्यायला नको होतस. हे चांगलं नाही केलंस तू. तुला सांगतो. कोणाचं नाव नको घ्यायला हवं होतं? अरे येस तू. ये ना ये ना बस. कोणाबद्दल बोलत होता तुम्ही? अरे आमच्या गेलेल्या मुलीबद्दल बोलत होतो. मी शपथ घातली यांना तिची. म्हटलं त्यामुळे तरी काही लक्षात राहतंय का बघावं. काय हो राहील ना लक्षात? तो तू असा अचानक कसा काय आलास? तू बस ना. हो नेहा म्हणाली होती की काकांची तब्येत हल्ली बरी नसते म्हणून म्हटलं बघून यावं. काय म्हणताय काका? मी काय म्हणणार? तिने मला शपथ घालून ठेवली आहे ना. बघ हे असं काहीतरी विचित्र बोलत असतात. हो तुम्ही कशाला काळजी करताय काकू? मला काय वाटतं माझ्या ओळखीचे एक डॉक्टर आहेत, स्पेशलिस्ट आहेत ते. आपण त्यांना दाखवूया आणि खरंच त्यांनी खूप फरक पडेल. हा मी त्यांना फोन करून विचारतो.
हॅलो 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 डॉक्टर. हो. हा अविनाश बद्दल काही बोलू नका हा? नेहा, यश इथे आला आहे. हॅलो. हा डॉक्टर यशवर्धन बोलतोय. हा ऍक्च्युली माझे काका आहेत, त्यांना जरा थोडं तपासायचं होतं. तुम्ही येऊन चेक करू शकाल का प्लीज? ओ अच्छा, कधी येते तुम्ही दिल्लीवरनं परत? 4 दिवसांनी का? ठीक आहे, मग मी तुम्हाला तेव्हा फोन करतो. हां, पण जमलं तर प्लीज जरा येऊन बघून जाते ना. मी तुम्हाला ऍड्रेस मेसेज करतो. ओके, थँक्यू थँक्यू. थँक्यू. ते डॉक्टर सध्या बाहेर आहेत, एक 4 दिवसांनी परत येतील. आले की मी त्यांची अपॉइंटमेंट घेईल आणि मग ते येऊन बघतील काकांना. कदाचित काही टेस्ट वगैरे करायला लागतील. तसं काय असेल तर तुम्ही नेहाला सांगा, मी गाडी अरेंज करेल. यश, ते मोठे डॉक्टर असतील ना? हो, म्हणजे खूप रिनाऊंड डॉक्टर आहेत आणि ते म्हणजे खूप अनुभवही त्यांना. नाही म्हणजे त्यांची फी. काकू कमाल करता तुम्ही, एवढं फॉर्मल का वागताय माझ्याशी? अरे, मुलीच्या नवऱ्याकडून असं घ्यायचं म्हणजे संकोच वाटतो रे. नाही बघा, मोबदला घेणारच आहे मी. ओके, मोबदला? तुमच्या हातचा गरमागरम उपमा. एवढंच ना? आत्ता करते. आहे ना थोडा वेळ बसायला? चांगला आल्याचा चहा पण करते. बस. अहो, मी मस्करी केली काकू, मला खरंच काही नको. मी फक्त काकांना बघायला आलो होतो. मी निघतो आता. एवढ्या लगेच निघालास? बस ना थोडा वेळ गप्पा मार. नाही, येईन मी पुन्हा. हा, अरे हो, मी एक गोष्ट विसरलोच. मी समीरच्या एंगेजमेंटची मिठाई आणली होती, गाडीतच राहिली. मी जरा मागवून घेतो. यशचा फोन? तर हा कशाला फोन करतोय? हॅलो सर. अरे गाडीमध्ये एक बॉक्स आहे, तो जरा इकडे आतमध्ये घेऊन ये. मी 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 घेऊन येऊ सर? अरे मी काय करतोय, ते बॉक्स आहे ते इकडे आतमध्ये घेऊन ये. हो सर, आलोच सर. पण काका, तुम्हाला ना समीरच्या एंगेजमेंटला यायला हवं. की मस्त झाली सेरेमनी आणि समीर तर इतका खुश होता, काय विचार. शेफाली तर म्हणजे बापरे, एंगेजमेंटच्या आधीच नाचायला लागली होती ती. पण समीर विचारत होता तुमच्याबद्दल. ठेवती का टेबल? अगं ए, लवकर ये इकडे. हा बघ आलाय कोण. लवकर ये ना, बाहेर ये. अगं बाहेर ये. कशाला आलाय ते? लवकर बाहेर ये, लवकर ये, लवकर ये. हा बघ. हो, काय झालं? काय झालं काका? काका, काय झालं काका? काय एवढं घाबरायला काय झालं? काय आलाय इथे? अहो, हा आता हे मिठाई द्यायला आला होता. काका काय झालं काय पण एवढं? अरे ते काय झालं ना, आपली परी नाही का आजारी पडली होती, तर त्याकरता त्या अविनाशला दोषी मानतात. म्हणून त्याचं नाव निघालं ना की असे हायपर होतात ते. काका हे बघा, तुम्ही आता का काळजी करताय? परी आता बरी आहे. मी हवं तर तिला इकडे घेऊन येतो, इथे खेळेल तुमच्या बरोबर. ती काही दिवस राहील हवं तर. नाहीतर तुम्ही एक काम करा काका, तुम्ही पॅलेसवर येता का राहायला काही दिवस? हा, मला वाटतं तसंच करा तुम्ही. तुम्हाला बरं वाटलं की मला सांगा, मी गाडी पाठवतो, तुम्ही पॅलेसवर या राहायला. हा, जरा परीला भेटलात की तुम्हालाही बरं वाटेल. जा बाहेर थांब.
हा फोन मला जरा घ्यावा लागेल. दोनच हो. हॅलो. अहो, आपल्या मुलीची शपथ आहे तुम्हाला. प्लीज यश समोर काही बोलू नका. ओके. हो, थँक्स. काका हे बघा, तुम्ही नका काळजी करू. मी हवं तर परीला इथे काही दिवस पाठवतो. तिला इथे राहू द्या. जरा तुमच्याशी खेळेल, तुम्हालाही बरं वाटेल. नाही तर मी काय म्हणतो, तुम्हीच येता का थोडे दिवस पॅलेसवर राहायला? हा, पॅलेसवर या ना राहायला, तुम्हालाही बरं वाटेल. हो हो, तुम्हाला बरं वाटलं ना की मग जाऊया आपण. हा, चालेल, पण बरं वाटलं की मला नक्की सांगा, मी गाडी पाठवतो. हो. हं? तू तुझ्या तर मीटिंग्स होत्या ना? नेहा, नेहा ये ये ये. बघ ना कसे घाबरे घुबरे झालेत अगं. यशने आता डॉक्टरांना फोन केलाय, ते बघून जाणार आहेत. काय झालं काका? मी ठीक आहे. अहो, ती वेळात वेळ काढून तुम्हाला बघायला आलीये. तुझी पण दगदग होत असेल ग. नाही काकू, बरं, आता आलीयस ना तर उपमा खाऊनच जा. हा, या. तुझ्या मीटिंग्स काय पोस्टपोन झाल्या? हं? मीटिंग नाही, ते पोस्टपोन नाही झाल्या. परीच्या शाळेतनं फोन आला. सो परीचे काही डॉक्युमेंट्स घ्यायचे होते, म्हणून मला इथे यावं लागलं. मला सांगायचं ना, आपण एकत्रच आलो असतो इकडे. नाही, तू निघाल्यावर मग फोन आला शाळेतनं. मग फोन करून सांगायचं मला. नेहा, तुला माहिती होतं ना मी काकांना भेटायला येणारच आहे. हो, गडबडीत राहून गेलं यश. हा समीर. हॅलो हॅलो. हा, काकू, काही गडबड तर नाही झाली ना? नाही, म्हणजे हे मागे लागले होते आपण सांगूया म्हणून, पण मी त्यांना रमाची शपथ घातली. तू काही काळजी करू नकोस. आमच्याकडून यशला काहीही कळलं नाही. अरे मी इथे जरा बंडू काकांकडे आलो होतो. त्यांना बरं वाटत नव्हतं म्हणून जरा भेटायला आलो होतो. काय झालं? हा, अच्छा, ठीक आहे मी ओके ओके बाय. झाला का उपमा? हा, समीरचा फोन होता, आपल्याला निघावं लागेल. तू काय डॉक्युमेंट्स हवेत ते मला सांग, मी पटकन घेऊन येतो. दे. नाही, तुला नाही कळणार. म्हणजे मी लास्ट टाइम आले होते ना, तेव्हा घाई गडबडीत कुठे ठेवलं ते तुला नाही सापडणार. मी जाते पटकन आणि घेऊन.